हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल जिज्ञासा कोचिंग. आज आपण या व्हिडिओमध्ये जानेवारी 2021 या महिन्याच्या चालू घडामोडी बघणार आहोत. या लेक्चरमध्ये आपण अत्यंत महत्त्वाचे पॉईंट कव्हर करणार आहोत, जे MPSC, PSI, STI यांसारख्या स्पर्धा परीक्षेसाठी खूप युजफुल ठरणार आहेत. करंट अफेअर्सबरोबर अन्य विषयाचे व्हिडिओसुद्धा अपलोड करणार आहे. तर मग चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या नवीन व्हिडिओजची नोटिफिकेशन मिळून जाईल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या अन्य विद्यार्थी मित्रांसोबत शेअर करा. चला तर मग बघूया आज जानेवारी महिन्याच्या चालू घडामोडी. आजची आपली पहिली न्यूज आहे पद्म पुरस्काराची घोषणा. प्रजासत्ताक दिनी गिरीश प्रभूने सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. बघा, प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्काराची घोषणा केली आहे. यात महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश आहे. 6 जणांपैकी सिंधुताई सपकाळ, गिरीश प्रभूने यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे. कोणाला? सिंधुताई सपकाळ आणि गिरीश प्रभूने. त्यानंतर परशुराम आत्माराम गंगावणे यांना कला क्षेत्रामध्ये पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. तर नामदेव सी कांबळे यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रामध्ये पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर गिरीश प्रभूने यांना सामाजिक कार्यासाठी पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. तर जसवंतीबेन जमनादास पोपट यांना उद्योग आणि व्यापार या क्षेत्रामध्ये पद्मश्री अवॉर्ड मिळालेला आहे. त्यानंतर आहे पद्मभूषण पुरस्कार. पद्मभूषण पुरस्कार कृष्णन नायर शांतिकुमारी चिथरा कला क्षेत्रासाठी, तरुण गोगोई सार्वजनिक क्षेत्रासाठी मरणोत्तर आहे हा, चंद्रशेखर कंबारा साहित्य आणि शिक्षण क्षेत्रासाठी, सुमित्रा महाजन सार्वजनिक क्षेत्रासाठी, नृपेंद्र मिश्रा नागरी सेवा, रामविलास पासवान सार्वजनिक क्षेत्र, केशुबाई पटेल सार्वजनिक क्षेत्र आणि कल्पे सादिक आध्यात्मिक यांना मरणोत्तर मिळालेला आहे. रजनीकांत देवीदास श्रॉफ यांना व्यापार आणि उद्योग, तर लोचन सिंह सार्वजनिक क्षेत्र. या प्रकारे पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला आहे. पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर आहे पद्मविभूषण पुरस्कार. आता सिंधुताई सपकाळांचा हा फोटो आहे. आता आहे पद्मविभूषण पुरस्कार. पद्मविभूषण पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? शिंजो आबे, जापानचे माजी पंतप्रधान. शिंजो आबे हे जापानचे माजी पंतप्रधान आहे. यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला आहे. SP बालसुब्रमण्यम गायक यांना मरणोत्तर हा पुरस्कार मिळालेला आहे. डॉक्टर बेल्ले हेगडे यांना वैद्यकीय शास्त्रामध्ये पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला आहे. नरिंदर सिंह कंपनी यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी यांच्यामध्ये पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर आहे मौलाना वहीउद्दीन खान आध्यात्मिक क्षेत्रासाठी. त्यानंतर BB लाल पुरातत्वशास्त्रज्ञ. नंतर सुदर्शन शाहू कलामध्ये. नेक्स्ट आहे इटालियन पोलिसांनी अलीकडेच साल्व्हेटर मुंडीची 16व्या शतकातील चित्रकला जप्त केली. आता साल्व्हेटर मुंडी काय आहे? तर साल्व्हेटर मुंडी ही लिओनार्डो दी विंचीची जगातील सर्वात महागडी चित्रकला आहे. ही साल्व्हेटर मुंडी काय आहे? तर लिओनार्डो विंचीची जगातील सर्वात महागडी चित्रकला आहे. आता साल्व्हेटर मुंडीबद्दल काही बघू. साल्व्हेटर मुंडी इटालियन नवनिर्मिती कलाकार लिओनार्दो दा विंचीची एक चित्रकला आहे. येशूच्या नवनिर्मितीच्या पोशाखात येशूने त्यांच्या उजव्या हाताने क्रॉसचे चिन्ह बनवलेले चित्रण केलेले आहे. साल्व्हेटर मुंडी लिओनार्डोच्या मोजक्या विसान्यात कामापैकी एक आहे. त्यानंतर साल्व्हेटर मुंडी ही जगातील सर्वात महागडी चित्रकला आहे. 2017 मध्ये ही चित्रकला $450 दशलक्ष वर विकली गेली होती. ती सौदी अरेबियाचे राजकुमार बद्र बिन अब्दुल्ला यांनी विकत घेतली होती. ती सध्याचे जे सौदी अरेबियाचे सांस्कृतिक मंत्री आहे. कोण? तर राजकुमार बिद्रन अब्दुल्ला. त्यानंतरची न्यूज आहे बोडो शांतता करार 2020. आता बोडो शांतता करार 2020 हा भारत सरकार, ऑल बोडो स्टुडंट युनियन आसाम सरकार आणि नॅशनल डेमोक्रेटिक फ्रंट ऑफ बोडोलँड यांच्यात झालेला एक महत्त्वपूर्ण करार आहे.
करारानंतर भारत सरकारने आसामच्या बोडो क्षेत्रासाठी 1500 कोटी रुपयांचा मदत निधी जाहीर केला. 27 वर्षाच्या संघर्षात भारत सरकारने बोडो आदिवासींशी 3 करार केलेले आहेत. तर 1993 मध्ये ऑल बोडो स्टुडंट्स युनियनबरोबर झालेला या कराराचा परिणाम म्हणून बोडोलँड स्वायत्त परिषद तयार झाली होती. बोडो लिबरेशन टायगर्स बरोबर 2003चा करार झाला. आता बोडो कोण आहेत? तर बोडो जो आहे हा आसाममधील सर्वात मोठा आदिवासी समुदाय आहे. तर काय आहे बोडो? असा प्रश्न बनू शकतो एक्झाममध्ये की बोडो काय आहे. तर बोडो हा आसाममधील सर्वात मोठा आदिवासी समुदाय आहे व राज्यातील लोकसंख्येच्या 5 ते 6% पर्यंत आहे. हा राज्यातील लोकसंख्येच्या 5 ते 6% आहे. ईशान्य भारतामध्ये पसरलेल्या बोडो हे कचरी घराण्याचा एक भाग आहे. त्यानंतर ते बोरो भाषा बोलतात. तर बोडो समाज हा आदिवासी समाज कोणती भाषा बोलतो? तर ते बोरो ही भाषा बोलतात. बोरो भाषा ही भारतीय राज्यघटनेतील 22 भाषांपैकी एक म्हणून ओळखली जाते. ओके. कोक बोरोक दिन. कोक बोरोक भाषेच्या विकासासाठी कोक बोरोक दिन त्रिपुरामध्ये साजरा केला जातो. त्रिपुरामध्ये हा कोक बोरोक दिन साजरा केला जातो. कशासाठी? तर कोक बोरोक भाषेच्या विकासासाठी. दरवर्षी हा दिवस 19 जानेवारी रोजी पाळला जातो. दरवर्षी हा दिवस 19 जानेवारी रोजी पाळला जातो. किती जानेवारीला पाळला जातो? 19 जानेवारीला. कोणता? कोक बोरोक दिन. त्यानंतर आहे कोक बोरोक ही त्रिपुराची अधिकृत कार्यालयीन भाषा आहे. तर कोक बोरोक काय आहे? मग ही त्रिपुराची अधिकृत कार्यालयीन भाषा आहे. नंतर 19 जानेवारी 1979 मध्ये या दिवसाला अधिकृत भाषा म्हणून मान्यता मिळाल्यामुळे 19 जानेवारी हा कोक बोरो दिन साजरा करण्यासाठी निवडला गेलेला आहे. ठीक आहे. नंतर आहे लॉग ऑप्स प्रकल्प म्हणजे काय? लॉग ऑप्स हा ब्रिटन आणि जपानचा संयुक्त प्रकल्प आहे. या अंतर्गत त्सुनामी व भूकंपांनी जबरदस्त नुकसान झालेल्या फुकुशिमासारख्या बंद पडलेल्या आण्विक सुविधा नष्ट करण्यासाठी जपान आणि ब्रिटन यामधील वैज्ञानिक नवीन व सुरक्षित तंत्रज्ञान विकसित करत आहे. त्यानंतर 2011 मध्ये फुकुशिमा दाइची अणुभट्ट्यांना 2011 मध्ये भूकंप आणि त्सुनामीने तीव्र नुकसान केले होते. या घटनेत 150,000हून अधिक लोक विस्थापित झाले होते. तर हा प्रकल्प लांब पल्ल्याच्या रोबोटिक शास्त्राचा वापर करण्याचा आहे आणि म्हणूनच त्याला लॉग ऑप्स प्रोजेक्ट म्हणतात. त्यानंतर या प्रकल्पामुळे मानवी आरोग्यास होणारे धोके कमी होतील आणि बंद पडलेल्या अणुभट्ट्या नष्ट करण्याच्या प्रक्रियेस गती येईल. त्यानंतरचा आहे जागतिक जोखीम अहवाल 2021 हा जाहीर झालेला आहे. जागतिक जोखीम अहवाल 2021 हा जाहीर झालेला आहे. जागतिक आर्थिक मंचाने वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जागतिक जोखीम अहवाल म्हणजेच ग्लोबल रिस्क रिपोर्ट 2021ची 16वी आवृत्ती जाहीर केली आहे. जागतिक आर्थिक मंचाच्या 650हून अधिक सदस्यांनी केलेल्या जागतिक जोखीम शक्यता अभ्यासाच्या आधारे हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. त्यानंतर या अहवालाबद्दल आपण थोडं जाणून घेऊया. जागतिक आर्थिक मंचाच्या आगामी दावोस एजेंडा परिषदेपूर्वी हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. यावर्षी 2021 मध्ये जागतिक आर्थिक मंच दावोस एजेंडा परिषदेबरोबरच ग्रेट रिसेट इनिशिएटिव्ह सुरू करणार आहे. या अहवालाचे मुख्य उद्दिष्ट संकटाच्या वेळी सरकार आणि इतर आंतरराष्ट्रीय समुदायाचा समावेश होतो. नेक्स्ट आहे कमलम. गुजरातने ड्रॅगन फळाचे नाव बदललेले आहे. ड्रॅगन फळ हे साईडला तुम्हाला जे दिसत आहे हे ड्रॅगन फळ आहे. आता बघा, गुजरात सरकार कमलमच्या नावाने ड्रॅगन फळ पेटंट करणार आहे. कमलम हे गुजरातमधील भाजप पक्षाच्या मुख्यालयाचे नाव आहे. असा प्रश्न बनू शकतो
की ड्रॅगन फळाचे नाव कोणत्या राज्याने बदललेले आहे? तर त्याचं आन्सर येईल गुजरात राज्याने. आणि त्याच्या नावाच्या बदली कोणतं नाव घेतलं जाईल? तर कमलम हे नाव ड्रॅगन फळाच्या नावाच्या ठिकाणी म्हणजे रिप्लेस केलेलं आहे. त्यानंतर हे कमलम काय आहे? तर कमलम हे गुजरातमधील भाजप पक्षाच्या मुख्यालयाचे नाव आहे. ठीक आहे. आता आपण ड्रॅगन फळाबद्दल आपण जाणून घेऊया थोडंफार. तर ड्रॅगन फळ हे निवडुंग जातीचे एक फळ आहे. त्यानंतर दक्षिण पूर्व आशिया, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, भारत, कॅरिबियन बेटे आणि येथे मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते या ड्रॅगन फळाची. ड्रॅगन फळाच्या झाडाचे एकूण आयुष्य हे 15 ते 20 वर्ष असते. अशा प्रदेशात ते वाढतात जेथे उन्हाळ्याचे तापमान 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असते. 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असणाऱ्या ठिकाणी हे फळाचे झाड वाढते. त्यानंतर फक्त उन्हाळ्यात ड्रॅगन फळे वाढतात, ते उर्वरित वर्षात वाढत नाही. उन्हाळ्यातच फक्त ह्या ड्रॅगन फळाची वाढ होते, त्याशिवाय ते बाकीच्या वर्षभरात ते वाढत नाही. तथापि जेव्हा ते वाढतात तेव्हा त्यांची वाढ वेगवान असते. ड्रॅगन फुले फक्त रात्री फुलतात. बघा, प्रश्न बनू शकतो की ड्रॅगनची फुले कधी फुलतात? तर ड्रॅगनची फुले फक्त रात्री फुलतात आणि हे वर्षातून एकदाच होते. भारतात ड्रॅगन फळाची लागवड व मागणी. आता भारतात ड्रॅगन फळाची लागवड आणि मागणी काय आहे? तर मलेशिया, थायलंड, व्हिएतनाम आणि श्रीलंका येथून 95% ड्रॅगन फळ आयात केले जातात. आपला भारत आयात करतो. अमेरिका, आखाती देश आणि युरोपियन देशांमध्ये ड्रॅगन फळाची निर्यात क्षमता चांगली आहे. त्यानंतर गुजरात, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनी अलीकडच्या वर्षात ड्रॅगन फळाची लागवड केलेली आहे. व्हिएतनाम सर्वात मोठा ड्रॅगन फळाचा उत्पादक आणि निर्यातक देश आहे. तर ड्रॅगन फळाचं हे पिक्चर आहे. अशा प्रकारचं हे ड्रॅगन फळ असतं. जागतिक हवामान जोखीम निर्देशांक 2021. जागतिक हवामान जोखीम निर्देशांक 2021 म्हणजेच ग्लोबल क्लायमेट रिस्क इंडेक्स हा नुकताच जर्मनीच्या बॉनमध्ये असलेल्या जर्मन वॉच NGOने जाहीर केलेला आहे. निर्देशांकात 2019 मध्ये हवामान बदलामुळे सर्वाधिक परिणाम झालेल्या देशांमध्ये भारत हा 7व्या क्रमांकावर आहे. तर भारत कितव्या क्रमांकावर आहे? भारत हा 7व्या क्रमांक आहे. त्यानंतर आहे सुक्या खोबऱ्याची किमान आधारभूत किंमत वाढवण्याचा निर्णय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली अर्थविषयक मंत्रिमंडळाच्या समितीने सुके खोबरेची आधारभूत किंमत वाढवण्याचा निर्णय मंजूर केलेला आहे. याबद्दल प्रमुख बाबी काय असू शकते? 2020 पासून सरकारने सुक्या खोबऱ्याची किमान आधारभूत किंमत ही 375 रुपयाने वाढवलेली आहे. नेक्स्ट आहे 15 जानेवारी. 15 जानेवारी हा भारतीय सैन्य दिवस आहे. 15 जानेवारी भारतीय सैन्य दिवस. त्यानंतर भारतीय सैन्याच्या बलिदानाच्या स्मरणार्थ दरवर्षी 15 जानेवारी हा दिवस भारतीय सैन्य दिवस म्हणजेच इंडियन आर्मी डे म्हणून साजरा केला जातो. 15 जानेवारी 1949 रोजी कोदांदेरा एम करियप्पा यांनी स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय सेना प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारली होती. तर कोण आहे? एम करियप्पा हे स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय सेना प्रमुख आहे. त्यानंतर भारतीय सैन्याबद्दल आपण थोडक्यात पाहणार आहोत. ब्रिटिशांनी 126 वर्षापूर्वी 1 एप्रिल 1895 साली ब्रिटिश भारतीय सैन्याची निर्मिती केली होती. जागतिक सैन्य शक्ती निर्देशांक 2021 नुसार भारतीय सैन्य हे जगातील चौथे सर्वात शक्तिशाली सैन्य आहे. तर भारतीय सैन्य हे जगातून 4थ्या नंबरचं शक्तिशाली सैन्य आहे. हे 2021च्या जागतिक सैन्य शक्ती निर्देशांकानुसार जाहीर झालेलं आहे. त्यानंतर ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ रोहिणी गोडबोले यांना फ्रान्सचा सर्वोच्च सन्मान मिळालेला आहे. तर रोहिणी गोडबोले यांना फ्रान्सचा सर्वोच्च सन्मान मिळालेला आहे. ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ रोहिणी गोडबोले.
त्यांना नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट हा सर्वोच्च स्तरावरील सन्मान जाहीर झालेला आहे. भारत आणि फ्रान्स यांच्यातील संयुक्त संशोधन प्रकल्पासोबतच मूलभूत ती म्हणजे मलाला युसूफजाई शिष्यवृत्ती कायदा. मलाला युसूफजाई शिष्यवृत्ती कायदा. वर तुम्हाला इमेज दिसतच असेल, ती मलाला युसूफजाई आहे. त्यामध्ये अमेरिकेच्या संसदेने पाकिस्तानमधील महिलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यासाठी हा कायदा पारित केला आहे. या कायद्याअंतर्गत असेट मीन्स युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट या संस्थेतर्फे किमान 50% शिष्यवृत्ती 2020 ते 2022 दरम्यान पाकिस्तानी महिलांना शिक्षणासाठी देण्यात यावी अशी तरतूद याच्यामध्ये दिलेली आहे. त्यामध्ये आता ही मलाला कोण आहे, तर मलाला युसूफजाई कोण आहे, तर मलाला युसूफजाईची इमेज वर दिसतच आहे. या मलाला युसूफजाई आहे. तर या पाकिस्तानमधील शिक्षणाच्या पुरस्कर्त्या आहे. त्यांना 2014 साली शांततेचा नोबेल पुरस्कारसुद्धा प्राप्त आहे. संयुक्त राष्ट्र संघातर्फे मलालाचा वाढदिवस 12 जुलै हा मलाला दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. बघा, 12 जुलै हा मलाला दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे, इंडोनेशियामधील सर्वात सक्रिय असलेला माउंट मेरापी हा ज्वालामुखीचा विस्फोट. इंडोनेशियामधील जो सर्वात सक्रिय माउंट मेरापी नावाचा ज्वालामुखी आहे त्याचा विस्फोट झालेला आहे. तर त्याचा विस्फोट होऊन काही दिवसांपूर्वी नदीच्या पाण्यासारख्या लाव्हा खूप जास्त प्रमाणात खाली वाहत आला आणि ढगांच्या आकारा एवढा तप्त वायू सिअरिंग गॅस बाहेर पडला. लाव्हा आणि ढग पर्वताच्या उतारावरून 1600 मीटरपर्यंत खाली वाहत आले होते. त्यानंतर याबद्दल आपण थोडं जाणून घेऊया की माउंट मेरापी ज्वालामुखी काय आहे. तर हा मेरापी पर्वताचा सर्वात मोठा लावा प्रवाह होता. 30 किलोमीटर अंतरापर्यंत या विस्फोटाचा परिणाम झालेला आहे. 2010 मध्ये मेरापीचा शेवटचा मोठा स्फोट झाला होता, ज्यामध्ये 346 लोक ठार झाले होते. मेरापी पर्वताबद्दल आता मेरापी पर्वताबद्दल जाणून घेऊया. मेरापी माउंट हा इंडोनेशिया आणि जावामधील अग्निपर्वत आहे. हा काय आहे, तर इंडोनेशिया आणि जावा यामधील अग्निपर्वत आहे माउंट मेरापी माउंट. ठीक आहे. म्हणजे सक्रिय ज्वालामुखी असल्याने लाव्हा विस्फोट कधी होण्याची शक्यता असते. हा सक्रिय ज्वालामुखी आहे, त्यामुळे या ठिकाणी कधी पण ज्वालामुखी होऊ शकतो. हा एक सक्रिय ज्वालामुखी आहे जो इंडोनेशियाच्या मध्य जावा आणि योग्यकर्ता प्रांताच्या सीमेवर स्थित आहे. हा इंडोनेशियातील सर्वात सक्रिय ज्वालामुखी म्हणून मानला जातो आणि 1948 पासून नियमितपणे ज्वालामुखी विस्फोट मेरापी पर्वतावर होतात. हा दक्षिण जावामधील ज्वालामुखीचा सर्वात लहान गट आहे, जो इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट आणि सुंदा प्लेटच्या उपखंड विभागात स्थित आहे. प्लेट म्हणजेच भूभागीय सीमा, देश सीमा नाही. प्लेट म्हणजे ही भूभागीय सीमा आहे, देशाची सीमा नाही आहे. त्यानंतर इंडोनेशिया देशाबद्दल जाणून घेऊया. इंडोनेशिया हा 27 कोटी लोकसंख्येचा द्वीपसमूह असून तो दक्षिण पूर्व आशिया आणि ओशिनियामध्ये भारतीय व प्रशांत महासागराच्या मध्यभागी आहे. यात जावा इंडोनेशिया 27 कोटी लोकसंख्येचा द्वीपसमूह असून तो दक्षिण पूर्व आशिया आणि ओशियानामध्ये भारतीय व प्रशांत महासागराच्या मध्यस्थानी आहे. यात जावा, सुमात्रा, जावा, सुलावेसी, बोर्निया, कालिमंतन आणि न्यू गिनी मीन्स पापुआ यांचा समावेश असलेल्या 17,000हून अधिक बेटांचा समावेश आहे. हा जगातील सर्वात मोठा द्वीपसमूह म्हणजेच बेट आहे आणि द्वीपसमूह असणाऱ्या बेटाचा हा देश आहे आणि क्षेत्रफळाच्या बाबतीत तो 14व्या क्रमांकावर आहे. नंतरची नेक्स्ट न्यूज आहे आपली, चौथा सर्वात लोकसंख्या असलेला देश आहे. हा मुस्लिम लोकसंख्या सर्वाधिक असलेला देश देखील आहे. इंडोनेशियातील जावा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले बेट आहे. तर इंडोनेशियातील जावा जे आहे हे जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असणारे बेट आहे आणि हा 4थ्या क्रमांकाचा देश आहे.
आणि हा मुस्लिम लोकसंख्या असणारा सुद्धा देश, जास्त असणारा सुद्धा हा देश आहे. त्यानंतर पॅसिफिक रिंग्स ऑफ फायरच्या कडेला बसलेल्या असल्यामुळे हा सततच्या भूकंप, ज्वालामुखीय या नैसर्गिक आपत्तींना बळी पडत आहे. त्यानंतर हा पॅसिफिक रिंग ऑफ फायर याच्या कडेला आहे, म्हणून इथे ज्वालामुखी खूप जास्त प्रमाणात होतो. तर पॅसिफिक रिंग ऑफ फायर काय आहे? तर पॅसिफिक रिंग ऑफ फायर हा भाग प्रशांत महासागराच्या किनाऱ्याभोवती अस्तित्वात आहे. प्रशांत महासागर जो आहे त्याच्या किनाऱ्याभोवती अस्तित्वात असणारा हा भाग आहे, जो ज्वालामुखीचा उद्रेक आणि भूकंप होण्याची खूप जास्त शक्यता असणारा प्रदेश आहे. हा घोड्याच्या आकाराचा एक पट्टी असून त्याची लांबी 40,000 किलोमीटर आहे. किती लांबी आहे त्याची? 40,000 किलोमीटर आहे. या क्षेत्रामध्ये जगातील सर्वाधिक ज्वालामुखी उद्रेक व भूकंप होतात. तुम्ही इमेजमध्ये पाहू शकता, अशा टाईपचा हा आहे. बघा, अशा टाईपचं फायर सॉपरिंग जे येलो कलरचं दिसत आहे तुम्हाला, तो पॅसिफिक रिंग्स ऑफ फायर आहे. त्यानंतरची न्यूज आहे, औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याची मागणी. औरंगाबादच्या नावावरून राजकीय पक्षांमध्ये चढाओढ चालू आहे. त्याच्या खोलात न जाता आपण औरंगाबाद शहराबद्दल जाणून घेऊया. औरंगाबाद शहराचा इतिहास बघा, 1610 साली काय झालं, निजामशाही राजवटीच्या मलिक अंबार याने औरंगाबाद शहर बांधले होते व विकसित केले होते. औरंगजेब निजामशाहीचा प्रमुख असताना शहराचे नाव स्वतःच्या नावावरून औरंगाबाद केले होते. बघा, आधी काय झालं, निजामशाही राजवटीमध्ये मलिक अंबार याने औरंगाबाद शहर बांधले. त्यानंतर औरंगजेब हा जेव्हा प्रमुख होता तेव्हा त्यांनी काय केलं की स्वतःच्या नावावर औरंगाबाद ही नाव करण्यात आलं होतं. त्याच्या साम्राज्याची राजधानी म्हणून औरंगाबादला सुद्धा निवडण्यात आलं होतं. औरंगाबादलाच निवड करण्यात आली होती. त्यानंतर निजामांनी आपली राजधानी हैदराबादला हलवली तरी सुद्धा औरंगाबादच नाव होतं. केंद्रीय मंत्री बूटा सिंग यांचे निधन. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री बूटा सिंग यांचे निधन झालेले आहे. तर बूटा सिंगची कारकीर्द बघूया. हे 8 वेळा खासदार होते. बिहारचे राज्यपाल म्हणून सुद्धा त्यांनी कार्य केलेलं आहे. काँग्रेसच्या हरिजन सेलचे ते संयोजक होते. त्यानंतर 1978 साली काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस होते. सर्वप्रथम इंदिरा गांधीच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून पण ते होते. काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी ते अकाली दलामध्ये होते. जगातील सर्वात मोठा पाण्यावर तरंगणारा सौर ऊर्जा प्रकल्प. भारत सरकारने नर्मदा नदीवरील ओंकारेश्वर धरणामध्ये म्हणजेच मध्य प्रदेश येथील जगातील सर्वात मोठा तरंगणारा सौर ऊर्जा प्रकल्प बांधण्यात येईल अशी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन 2022 ते 2023 दरम्यान या सौर ऊर्जा निर्मितीची सुरुवात करण्यात येईल. जवळजवळ 600 मेगावॅट इतकी सौर ऊर्जा निर्मिती या प्रकल्पामुळे होईल. या प्रकल्पाच्या जागतिक बँकेतर्फे आर्थिक मदत प्राप्त होणार आहे. या प्रकल्पासाठी जागतिक बँकेतर्फे सुद्धा आर्थिक मदत होणार आहे. तरंगणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्प म्हणजे पाण्यावर तरंगणारे सौर विद्युत पॅनल वापरून त्यापासून ऊर्जा निर्मिती करणे असा अर्थ म्हणजे सौर ऊर्जा प्रकल्प आहे तो. त्यानंतर भारतामध्ये लिथियम धातूचे साठे सापडलेले आहे. लिथियम धातूचे साठे हे भारतात सापडलेले आहे. उत्खनन व संशोधन अणुधातू संचालनालय, ॲटॉमिक मिनरल डिरेक्टोरेट फॉर एक्सप्लोरेशन अँड रिसर्च ने केलेल्या सर्वेक्षणानुसार कर्नाटकच्या मंड्या जिल्ह्यामध्ये लिथियम धातूचे साठे सापडलेले आहे. हे संचालनालय भारत सरकारच्या अणुऊर्जा अंतर्गत कार्यरत आहे. लिथियमबद्दलच्या सविस्तर माहितीसाठी 25 डिसेंबर 2020च्या चालू घडामोडी आपण अभ्यास करू शकतो. नेक्स्ट न्यूज आहे आपली, जगातील सर्वात जुने लेण्यांच्या भिंतीवरील रेखाचित्र इंडोनेशियामध्ये सापडले आहे. तर 45,500 वर्षापूर्वीचे एक जंगली डुकराचे एक चित्र इंडोनेशियाच्या एका लेणीमध्ये सापडलेले आहे.
तर हे खूप जास्त जुने चित्र आहे. एका जंगली डुकराचे हे चित्र आहे. हे इंडोनेशियामधील एका लेणीमध्ये सापडलेले आहे. जगातील कोणत्याही लेण्यांमध्ये सापडल्यापैकी हे रेखाचित्र सर्वात जुने आहे. बघा, सर्वात जुने हे रेखाचित्र आहे, जे जगातील कोणत्याही लेण्यांमध्ये सापडल्यापैकी हे सर्वात जुने आहे. त्यानंतर इंडोनेशियाच्या सुलावेसी बेटांवरील लियांग टेडो नगे या लेणीमध्ये हे सापडलेले आहे. तर कोणत्या लेणीमध्ये सापडलेले? लियांग टेडो नगे. इंडोनेशियाच्या सुलावेसी या बेटावरील लियांग टेडो नगे या लेणीमध्ये हे चित्र सापडलेले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे काय आहे तर हे जंगली डुकराचे हे चित्र शीतयुगातील एका खडकावर आढळलेले आहे. या आधीचे सर्वात जुने चित्र भारतामधील काही महत्त्वाच्या प्राचीन चित्रकला आपण बघूया. अजिंठा हे औरंगाबादमध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये. बुद्धांच्या विविध मुद्रा याच्यामध्ये आहे. त्यानंतरचे आहे एलोरा, औरंगाबाद, महाराष्ट्रामध्येच आहे. एकाच दगडामध्ये कोरलेल्या कैलास मंदिराची. त्यानंतर एलिफंटा बेट, मुंबई. हिंदू देव शेवाचे हे चित्र आहे. 2020 हे वर्ष आतापर्यंतच्या सर्वात जास्त उष्ण 3 वर्षांपैकी एक ठरलेलं आहे. जागतिक हवामानशास्त्र संस्थेच्या म्हणजेच WMO वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन अहवालानुसार 2020 हे वर्ष आतापर्यंतच्या सर्वात जास्त 3 उष्ण वर्षांच्या यादीत समाविष्ट झालेले आहे. 2020 मध्ये सरासरी जागतिक तापमान जर बघितलं आपण तर ते होते 14.9 डिग्री सेल्सिअस एवढे होते. हे तापमान 1850 ते 1900 या औद्योगिकतेपूर्वीच्या काळापेक्षा 1.2 डिग्री सेल्सिअसनी जास्त होते. आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष हे 2016 आणि 2019 आहे. आतापर्यंत जर सर्वात उष्ण वर्ष जर म्हटलं तर 2016 आणि 2019 आहे. त्यानंतर 2015 साली मान्य करण्यात आलेल्या पॅरिस करारानुसार 2030 पर्यंत जागतिक तापमान औद्योगिकतेपूर्वीच्या तापमानाच्या तुलनेत 2 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त वाढता कामा नये असे ध्येय निर्धारित करण्यात आले होते. त्यानंतर भारतीय हवामानशास्त्र संस्थाच्या अंदाजानुसार 2020 हे वर्ष भारताच्या इतिहासातील 8व्या क्रमांकाचे सर्वात जास्त उष्ण तापमान असणारे वर्ष आहे. तर कितव्या नंबरचे ते? 8व्या क्रमांकाचे. 2020 हे वर्ष भारताच्या इतिहासातील 8व्या क्रमांकाचे सर्वात जास्त उष्ण हे वर्ष आहे. त्यानंतर कालरव हा पक्षी महोत्सव बिहारमध्ये साजरा होतो. तर बिहार राज्यातील पहिला पक्षी महोत्सव म्हणून कालरव नागी नकटी पक्षी अभयारण्यामध्ये साजरा होतोय. कालरव पक्षी अभयारण्य हा नागी नकटी पक्षी अभयारण्यामध्ये साजरा होतोय. विश्वजित चॅटर्जींना वर्षातील सर्वोत्तम भारतीय व्यक्तिमत्व पुरस्कार जाहीर झालेला आहे. आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव 2021 IFFI च्या उद्घाटन समारंभादरम्यान केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ज्येष्ठ अभिनेते, गायक व दिग्दर्शक विश्वजित चॅटर्जी यांना वर्षातील सर्वोत्तम भारतीय व्यक्तिमत्व पुरस्कार जाहीर केलेला आहे. विश्वजित चॅटर्जी यांनी दिल्ली येथून 2014 मध्ये तृणमूल काँग्रेस पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढली होती. आता मात्र ते BJPमध्ये कार्यरत आहे. नंतर आहे G7 परिषदेसाठी प्रधानमंत्री मोदींना आमंत्रण. आता G7 परिषद ब्रिटनमध्ये 11 ते 13 जून दरम्यान होणाऱ्या G7 देशांच्या परिषदेकरिता ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन यांनी प्रधानमंत्री मोदींना आमंत्रण या परिषदेसाठी दिलेले आहे. या बहुपक्षीय परिषदेतील पाहुणे देश म्हणून भारतासोबतच दक्षिण कोरिया व ऑस्ट्रेलिया या देशांना आमंत्रित करण्यात आलेले आहे. भावना कांत प्रजासत्ताक दिनी उपस्थित पहिल्या महिला लढाऊ विमान पायलट. भावना कांत या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भाग घेणारी पहिली महिला लढाऊ पायलट बनणार आहेत. 2001 एअरमध्ये भारतीय वायुसेनेत दाखल झालेल्या पहिल्या महिला लढाऊ पायलटांपैकी ती एक होती. भारतीय हवाई दलात दाखल झालेल्या इतर लढाऊ पायलट अवनी चतुर्वेदी आणि मोहना सिंग होते. त्यानंतर भावना कांत कोण आहे
2019मध्ये भावना कांत लढाऊ मोहिमेसाठी पात्र ठरलेल्या भारतातील पहिल्या महिला लढाऊ पायलट ठरल्या. मार्च 2020मध्ये तिला राष्ट्रपती रामनाथ कोविंद कडून नारी शक्ती पुरस्कार मिळालेला आहे. तर त्यांना नारी शक्ती पुरस्कार काय आहे? आय हब स्टुडंट स्टार्टअप आणि इनोव्हेशन हब आहे. आय हब हे तर स्टुडंट स्टार्टअप आणि इनोव्हेशन हब आहे. गुजरात राज्यात एंड टू एंड इनोव्हेशन आणि उद्योजकीय परिसंस्था विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच त्यात भविष्य आणि प्रगत तंत्रज्ञान प्रयोगशाळा, तंत्र व्यावसायिक मार्गदर्शन, नेटवर्किंग आणि नियामक आणि सल्लागार सेवा यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. हे गुजरातच्या स्टुडंट स्टार्टअप आणि इनोव्हेशन पॉलिसी अंतर्गत तयार केले गेले. जम्मू काश्मीरला गुच्ची मशरूमसाठी GI टॅग प्राप्त झालेला आहे. नंतर आहे जम्मू काश्मीरच्या गुच्ची मशरूम जे आहे त्याला GI टॅग प्राप्त झालेला आहे. जम्मू काश्मीर सरकारने अलीकडेच गुच्ची मशरूमसाठी GI टॅगची मागणी केली होती. गुच्ची मशरूम अत्यंत महाग आहेत आणि आरोग्यासाठी भरपूर फायदेमंद आहे. नंतर आहे राजपथावरील महाराष्ट्राच्या चित्ररथांची परंपरा. प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथांची नेहमी छाप पडलेली आहे. सुरुवातीची अनेक वर्ष महाराष्ट्राचा चित्ररथ प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनात सहभागी झाला नव्हता. मात्र नंतरचा महाराष्ट्राच्या संचलनातील सहभाग लक्षणीय ठरला होता. 1980मध्ये शिवराज्याभिषेक या महाराष्ट्राच्या चित्ररथाने पहिला क्रमांक मिळवला होता. त्यानंतर 1983मध्ये बैलपोळ्याचा चित्ररथ अव्वल आला होता. त्यानंतर 1993, 1994 आणि 1995 अशी सलग 3 वर्ष महाराष्ट्राच्या चित्ररथांनी राजपथावरील संचलनात बाजी मारली होती. त्यानंतर 2015मध्ये पंढरीच्या वारी या महाराष्ट्राच्या चित्ररथाला पहिला क्रमांक मिळाला होता. तर 2018मध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या चित्ररथाने बाजी मारली होती. 2020मध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाला स्थान नाही, कारण मागील वर्षी राजपथावर होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ सामील झालाच नव्हता. का नव्हतं त्याला स्थान? कारण चित्ररथ हा सामील झालाच नव्हता. 2020च्या प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनासाठी महाराष्ट्राने पाठवलेला प्रस्ताव नाकारण्यात आला होता. गेल्या वर्षीच्या संचलनासाठी मराठी रंगभूमीची 175 वर्षे या थीमवर चित्ररथ साकारण्याचा प्रस्ताव केंद्राला दिला होता, पण तो नाकारण्यात आला. गेल्या वर्षी महाराष्ट्रासह पश्चिम बंगालच्या चित्ररथाचाही प्रस्ताव नाकारला होता. नेक्स्ट आहे भारतीय अन्न निगम स्थापना दिवस. भारतीय अन्न निगम 57वा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला. भारतीय अन्न निगम फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भारतीय अन्न निगम कायद्यान्वये जानेवारी 1965मध्ये स्थापन झाला. अन्नधान्याच्या व तत्सम आवश्यक वस्तूंच्या खाजगी क्षेत्रातील व्यापारात उत्पादक शेतकऱ्यांचे आणि ग्राहकांचे हित संरक्षण करणे हा त्याच्या मागे हा स्थापनेच्या मागील प्रधान हेतू आहे. त्यानंतर भारत सरकारच्या अन्नधान्यासंबंधीच्या धोरणांची अंमलबजावणी करण्याचे सदर निगम हे महत्त्वाचे साधन आहे. नंतर धान्याची देशांतर्गत खरेदी करणे, साठवण करणे, वाहतूक करणे, विक्री करणे आणि वाटप इत्यादी बाबींसाठी या निगमांचा वापर करून घेतला जातो. शेतकऱ्यांकडून न होणाऱ्या धानमालाच्या विक्रीत या निगमाचा हिस्सा. तर भारतीय नाविन्यता निर्देशांक 2020 नुकताच नीती आयोगाने भारतीय नाविन्यता निर्देशांक इंडिया इनोव्हेशन इंडेक्स अहवाल 2020 जाहीर केला, ज्यामध्ये कर्नाटकने प्रमुख राज्याच्या प्रकारात पहिले स्थान कायम राखलेले आहे. विविध राज्यांची कामगिरी. कर्नाटक हे सलग दुसऱ्या वर्षी सर्वात नाविन्यपूर्ण राज्य झालेले आहे. त्यानंतर तमिळनाडूला महाराष्ट्राने दुसऱ्या स्थानावर झेप दिलेली आहे. या यादीमध्ये तळाशी बिहार वैशिष्ट्यीकृत होते. नाविन्यता निर्देशांक काय आहे हे जाणून घेऊया. जागतिक नाविन्यता निर्देशांक म्हणजेच ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्सच्या धर्तीवर नीती आयोगाने हा निर्देशांक विकसित केला जातो. तर कोण करतं त्याला विकसित? तर नीती आयोग हा निर्देशांक विकसित करतो. भारतातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेश नाविन्यपूर्ण संस्थांना सुधारण्यासाठी आणि विविध क्षेत्रामध्ये
नवकल्पना आणण्यासाठी, धोरणांची आखणी करण्यासाठी कितपत प्रयत्न करतात, यावरून निर्देशांकानुसार क्रमवारी करण्यात येते. आता हा निर्देशांक कसा मोजला जातो? संबंधित राज्य विविध क्षेत्रामध्ये किती संशोधन करीत आहे, वैज्ञानिक नियतकालिकांमधील प्रकाशन, संशोधनावरील अर्थसंकल्पामधील खर्चांची टक्केवारी यांसारख्या तत्वावर आधारित हा नाविन्यता निर्देशांक मोजण्यात येतो. त्याचबरोबर या निर्देशांकामध्ये लोकसंख्येवर आधारित मानवी संसाधन विकास साधण्यास प्रोत्साहन देण्यात येत आहे, याला विशेष महत्त्व आहे. त्यानंतर 23 जानेवारी हा पराक्रम दिवस, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती. पराक्रम दिवस म्हणजेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती असते. 23 जानेवारी रोजी सुभाषचंद्र बोस जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे. केंद्र सरकारने पराक्रम दिवस म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोसांची जी जयंती आहे त्या म्हणजेच 23 जानेवारीला पराक्रम दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बोस यांच्या वर्धापन दिनानिमित्त वर्षभर कार्यक्रमांची आखणी करण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समितीही स्थापन केली आहे. नुकतीच भारत सरकारने आपत्ती व्यवस्थापनाच्या क्षेत्रात व्यक्ती व संस्थांकडून केलेल्या उत्कृष्ट कार्याची ओळख पटवण्यासाठी सुभाषचंद्र बोस आपदा प्रवर्धन पुरस्कार देखील सुरू केले. सुभाषचंद्र बोसबद्दल आपण जाणून घेऊया. जन्म सुभाषचंद्र बोसांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी बंगाल प्रांतातील कटक ह्या ठिकाणी ओरिसा विभागात प्रभावती दत्त बोस आणि जानकीनाथ बोस यांच्या घरात झाला. त्यानंतर त्यांची शिक्षण व नोकरी 1919 मध्ये त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवा ICS परीक्षा पास केली होती. बोस यांनी मात्र नंतर राजीनामा दिला होता. या परीक्षा त्यांनी पास केली होती पण त्यांनी नंतर राजीनामा दिला होता. विवेकानंदाच्या शिकवणीचा त्यांच्यावर खूप मोठा प्रभाव होता व त्यांना ते आपला आध्यात्मिक गुरु मानत होते. विवेकानंदांना सुभाषचंद्र बोस हे आपले आध्यात्मिक गुरु मानत होते. आपण असा प्रश्न सुद्धा येऊ शकतो की सुभाषचंद्र बोसांचे आध्यात्मिक गुरु कोणते होते, तर विवेकानंद हे सुभाषचंद्र बोसांचे आध्यात्मिक गुरु होते. आणि त्यांचे राजकीय गुरु जर म्हटले तर चित्तरंजन दास हे त्यांचे राजकीय गुरु होते. त्यानंतर काँग्रेसची संबंध त्यांचा कसा आला? 1930च्या मिठाच्या सत्याग्रहात त्यांनी सक्रियपणे भाग घेतला होता. त्यामुळे त्यांचा काँग्रेस भारतीय रिझर्व्ह बँकेने हरित रोखेवर अहवाल सादर केलेला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI नुकत्याच केलेल्या अभ्यासानुसार हरित रोखे देण्याची किंमत सामान्यतः अयोग्य माहितीमुळे भारतातील इतर बॉन्डपेक्षा जास्त राहिली आहे. हरित रोखे काय आहे तर ग्रीन बॉन्ड्स म्हणजेच हरित रोखे म्हणजे हे एक कर्जाचे साधन आहे ज्यात हरित प्रकल्पाच्या निधीसाठी भांडवल उभे केले जाते, ज्यात विशेषतः अक्षय ऊर्जा, स्वच्छ वाहतूक, टिकाऊ पाणी व्यवस्थापन इत्यादींचा समावेश असतो. असे रोखे एक निश्चित उत्पन्न साधन असते जे गुंतवणूकदाराने कर्जदाराचे विशेषतः कॉर्पोरेट आणि सरकारी कर्जाचे प्रतिनिधित्व केले असते. या रोख्याच्या वापरानंतर पारंपरिकपणे गुंतवणूकदारांना निश्चित व्याज दर कूपन दिले जाते. त्यानंतर 2007 मध्ये युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक आणि जागतिक बँकेसारख्या काही विकास बँकांनी हरित रोखे सुरू केले होते. त्यानंतर 2013 मध्ये कॉर्पोरेट्सनेही त्यांच्यामध्ये भाग घेणं सुरू केले, ज्यामुळे त्याची एकूण वाढ झाली होती. इम्पेरियल बँक व पहिले सरकारी बँक यांचे विलिनीकरण. आता बघा, भाग भांडवल सरकारांची गुंतवणूक असलेल्या 3 बँका म्हणजे कोणत्या आहे? बँक ऑफ कलकत्ता एक आहे. बँक ऑफ कलकत्ता हे 1806 मध्ये स्थापन झालेली आहे. त्यानंतर या बँकेचे नामकरण नंतर बँक ऑफ बेंगॉल 1819 मध्ये झालेलं आहे. त्यानंतर आहे बँक ऑफ बॉम्बे व बँक ऑफ मद्रास. बघा, बँक ऑफ बॉम्बे आणि बँक ऑफ मद्रास या बँकांना त्या काळी अध्यक्षीय म्हणजेच प्रेसिडेन्सी बँका म्हणून ओळखले जात होते. या बँकांचे विलिनीकरण करण्याचा प्रस्ताव सर्वप्रथम 1966 मध्ये व्हाईसरॉयच्या मंत्रिमंडळातील सर बार्टलफेरा यांनी मांडला. प्रत्यक्ष विलिनीकरण मात्र तब्बल 55 वर्षांनी 1921 मध्ये इम्पेरियल बँक या नावाने झाले होते. इम्पेरियल बँकेच्या जबाबदाऱ्या काय होत्या तर
इम्पेरियल बँकेकडे मध्यवर्ती बँकेची अनेक कार्ये सोपवली होती व त्यामध्ये प्रामुख्याने सरकारची बँक व काही प्रमाणात बँकांची बँक ही दोन प्रमुख कार्ये होती. तर इम्पेरियल बँककडे दोन कार्य होती, एक मध्यवर्ती बँकेचं आणि दुसरं बँकांची बँक म्हणून ही सुद्धा त्यांचं कार्य होतं. तरी नोटा छपाई, परदेशी चलन नियंत्रण इत्यादी प्रमुख कार्यांचा अभाव असल्याने इम्पेरियल बँकेस पूर्णपणे मध्यवर्ती बँकेचा दर्जा मिळू शकला नाही. सबब इम्पेरियल बँक ही इतर व्यापारी बँकांप्रमाणे कार्य करणारी व मध्यवर्ती बँकांच्या काही जबाबदाऱ्या पार पाडणारी बँक होती. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया त्यानंतर मग रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना 1927 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या रूपाने स्वतंत्र मध्यवर्ती बँक स्थापनेबाबतचे विधेयक लोकसभेत मांडण्यात आल्यानंतर अनेक सुधारणांसह ज्यावेळी ते 22 डिसेंबर 1933 मध्ये लोकसभेत आणि 16 फेब्रुवारी 1934 मध्ये राज्यसभेत मंजूर होऊन 1935 मध्ये प्रत्यक्ष रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. बघा, 1935 मध्ये ही रिझर्व्ह बँकेची स्थापना झालेली आहे. त्यावेळी इम्पेरियल बँकेकडील मध्यवर्ती बँकेची कार्य काढून घेण्यात आली. मग काय झालं, जेव्हा रिझर्व्ह बँक स्थापना करण्यात आली रिझर्व्ह बँकेची, त्यानंतर इम्पेरियल बँकेकडे जी मध्यवर्ती बँकेची कार्य होती ती काढून घेण्यात आली. पुढे 1955 मध्ये अस्तित्वात आलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया या कायद्यानुसार इम्पेरियल बँकेचे रूपांतर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये करण्यात आले. तर इम्पेरियल बँक जी होती त्याचं रूपांतर कशामध्ये झालं, तर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये झालं 1955 मध्ये. त्यामध्ये घेऊन मग त्यामध्ये 60% हिस्सा हा रिझर्व्ह बँकेचा होता, तर 40% हिस्सा हा स्टेट बँकेचा होता. नंतर कालांतराने 2008 मध्ये रिझर्व्ह बँकेने आपला हिस्सा काढून घेतल्याने इम्पेरियल बँकेची संपूर्ण मालकी ही स्टेट बँक ऑफ इंडियाकडे गेली. अशा प्रकारे देशातील पहिली मध्यवर्ती बँक स्थापण्याचा प्रयत्न इम्पेरियल बँकेच्या रूपाने झाला असला तरी शेवटच्या बँकेचे रूपांतर स्टेट बँक ऑफ इंडिया या व्यापारी बँकेतच झालेले आहे. महाराष्ट्र हे जेल पर्यटन सुरू करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र हे जेल पर्यटन सुरू करणार आहे. पुण्याच्या येरवडा कारागृहातून महाराष्ट्र सरकारने जेल पर्यटन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याची सुरुवात 26 जानेवारी 2021 रोजी होणार आहे. तर लोकांना राज्यातील ऐतिहासिक कारागृहांना भेट देण्यासाठी आणि पाहण्यास सुलभ करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राज्यात सुरू करण्यात आलेला आहे. जेलमध्ये कैद झालेल्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या आठवणी जपल्या जाव्यात या उद्देशानेच हे कार्य केले जात आहे. त्यानंतर ब्रिटिश राजवटीत येरवडा कारागृहात कैद झालेल्या काही स्वातंत्र्य सैनिकांमध्ये महात्मा गांधी, मोतीलाल नेहरू, लोकमान्य टिळक, पंडित जवाहरलाल नेहरू, सरोजिनी नायडू, सरदार वल्लभभाई पटेल आणि सुभाषचंद्र बोस यांचा सुद्धा समावेश होतो. त्यानंतर आहे येरवडा मध्यवर्ती कारागृह. हे पुण्यातील येरवडा येथील उच्च सुरक्षा जेल आहे. हे महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठे तुरुंग आहे. तर महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठे तुरुंग कोणते आहे, तर येरवडा मध्यवर्ती कारागृह. हे जेल दक्षिण आशियातील सर्वात मोठे तुरुंग आहे. हे महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठे तुरुंग तर आहेच, पण हे जेल दक्षिण आशियातील सुद्धा सर्वात मोठे तुरुंग आहे. यात 5000 पर्यंत कैदी राहू शकतात. हे जेल 1871 मध्ये ब्रिटिशांनी बांधले होते. हे 4 उंच भिंतीद्वारे संरक्षित केले गेले आहे आणि विविध सुरक्षा क्षेत्र आणि बॅरेक्समध्ये विभागले गेले आहे. जर्मन वॉच काय आहे, तर जर्मन वॉच ही एक ना नफा तत्वावरील एक काम करणारी स्वयंसेवी संस्था आहे. 1991 मध्ये स्थापन केली गेली. ही स्वयंसेवी संस्था जर्मनीच्या बॉनमध्ये स्थित आहे. व्यापार आणि पर्यावरणावरील सार्वजनिक धोरणावर परिणाम व्हावा या उद्देशाने याची स्थापना केलेली आहे. भारत सरकारचा जुन्या वाहनांवर हरित कर लावण्याचा निर्णय. रस्ते वाहतूक मंत्रालयाने यापुढे रस्त्यावर चालण्यास अनुचित असलेल्या जुन्या वाहनांवर अतिरिक्त कर लावण्याचा निर्णय घेतला आहे. हा अतिरिक्त कर म्हणजे हरित कर म्हणजेच ग्रीन टॅक्स म्हणून संबोधला जात आहे. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी हा कर लादण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे लोकांना पर्यावरणास अनुकूल वाहनांच्या पर्यायाकडे वळण्यासाठी प्रेरित करेल. त्यानंतर याच्याबद्दलची ठळक मुद्दे आहे.
हरित करारामुळे प्रदूषण पातळी कमी होण्यास मदत होईल. या करारामुळे प्रदूषण पातळी ही कमी होईल. त्यानंतर तसेच प्रदूषण निर्माण करणारे प्रदूषक पैसे देतील. त्यानंतर हरित करारामधून वसूल केलेला महसूल वेगळ्या खात्यात ठेवला जाईल. प्रदूषणाच्या समस्येवर उपाय म्हणून ही रक्कम वापरली जाईल. राज्यांना उत्सर्जनावर नजर ठेवण्यासाठी अत्याधुनिक सुविधा सुरू करण्यात येईल. इकॉनॉमिक आउटलुक. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्था IMF हा अहवाल दरवर्षी जाहीर करते. वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक हा अहवाल कोण जाहीर करते? तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्था. हा अहवाल IMFच्या आर्थिक घडामोडी आणि धोरणांच्या पाळत ठेवण्याच्या मुख्य भागांचे विश्लेषण करते. अहवाल सहसा वर्षातून दोनदा तयार केला जातो. हा दोनदा अहवाल तयार केला जातो. त्यानंतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी काय आहे? तर मग IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. IMF ही एक आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आहे आणि IMFचे मुख्यालय कुठे आहे? तर वॉशिंग्टन, अमेरिका येथे आहे. जागतिक नाणेनिधी सहकार्य वाढवण्यासाठी, आंतरराष्ट्रीय व्यापार सुलभ करणे, सुरक्षित आर्थिक स्थिरता, उच्च रोजगार आणि शाश्वत आर्थिक वाढ यांसाठी एकत्र काम करणाऱ्या 190 देशांचा या IMFमध्ये समावेश होतो. आता IMFची स्थापना 1944 मध्ये ब्रेटन वुड्स कॉन्फरन्समध्ये मधल्या जागतिक बँकेसोबतच झाली होती. परंतु IMF 1945 पासून अस्तित्वात आलेली आहे. युद्धग्रस्त देशांच्या पुनर्बांधणी मदत करण्यासाठी दुसऱ्या महायुद्धानंतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना जागतिक बँकेबरोबरच केली होती. जेव्हा जागतिक बँक तयार झाली होती तेव्हाच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना सुद्धा करण्यात आलेली होती 1945 मध्ये. IMFचा मुख्य उद्देश काय आहे? तर मुख्य उद्देश आहे देशाला आणि त्यांच्या नागरिकांना एकमेकांशी व्यवहार करण्यास सक्षम बनवणारी, आंतरराष्ट्रीय विनिमय दर आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहार प्रणाली यांची स्थिरता सुनिश्चित करणारी हे संस्था आहे. लोहपुरुष लाला लजपतराय यांची जयंती 28 जानेवारी. आता लाला लजपतराय हे एक प्रेरणादायक नेते होते. त्यांना पंजाब केसरी म्हणून देखील ओळखले जाते. तर प्रश्न येऊ शकतो, पंजाब केसरी कोणाला ओळखले जाते? तर लाला लजपतराय यांना ओळखलं जातं. यांचा जन्म झालेला आहे 28 जानेवारी 1865 रोजी पंजाबच्या फिरोजपूर या ठिकाणी. त्यानंतर त्यांच्या उग्र व आक्रमक स्वभावामुळे त्यांची पंजाबचा सिंह असं म्हणून प्रसिद्धी होती. पंजाब केसरी पण म्हणू शकतो त्यांना आणि पंजाबचा सिंह असे पण म्हणू शकतो. लाला लजपतराय हे वयाच्या 16व्या वर्षी काँग्रेसमधील प्रमुख नेते होते. बघा, इतक्या लहान वयात 16व्या वर्षी ते काँग्रेसचे प्रमुख नेते होते. वयाच्या 20व्या वर्षी 1885 मध्ये त्यांनी लाहोरमध्ये दयानंद ॲग्लो वैदिक शाळा स्थापन केली. ते तीन लाल बाल पाल या त्रिमूर्तीपैकी एक होते. तुम्हाला माहीत असेल लाल बाल या तीन मूर्ती. नंतर लाला लजपतराय यांनी स्वदेशी चळवळीला चालना दिली आणि स्वावलंबनाचा संदेश दिला. नंतर 1920 मध्ये ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष झाले. 1920 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष झाले होते. ते आर्य समाजाचे संस्थापक दयानंद सरस्वती यांचे अनुयायी झाले आणि ते पुढे समाजातील नेते बनले. पंजाब नॅशनल बँक स्थापन करण्यात त्यांनी मदत केली. 1917 मध्ये न्यूयॉर्क शहरामध्ये इंडियन होम रूल लीग ऑफ अमेरिकेची सुद्धा स्थापना त्यांनी केलेली आहे. शहरी स्थानिक संस्थांमध्ये सुधारणा पूर्ण करणारे 5वे राज्य. शहरी स्थानिक संस्था सुधारणा अर्बन लोकल बॉडीज रिफॉर्म यशस्वीरित्या पूर्ण करणारे राजस्थान हे देशातील 5वे राज्य आहे. केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या खर्च विभागाने म्हणजेच डिपार्टमेंट ऑफ एक्सपेंडिचरने हे घोषित केले होते. तर लोकल बॉडीज रिफॉर्म्स यशस्वीरित्या पूर्ण करणारे राजस्थान हे देशातले 5वे राज्य ठरलेले आहे. केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या खर्च विभागाने डिपार्टमेंट ऑफ एक्सपेंडिचरने हे घोषित केले होते. राजस्थानला यामुळे होणारे फायदे काय आहेत? तर राजस्थान राज्य आता सुधारणा केल्यामुळे अतिरिक्त निधीस पात्र ठरले आहे. अशा प्रकारे राजस्थानला खर्च विभागाने 2,731 कोटी रुपयांच्या अतिरिक्त आर्थिक संसाधनास परवानगी दिली आहे.
अशा सुधारणा करणारे इतर राज्य कोणते आहेत? तर शहरी स्थानिक संस्था सुधारणा पूर्ण केलेल्या इतर राज्यांमध्ये मणिपूर, राजस्थान, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि तेलंगणा यांचा समावेश आहे. या 5 राज्यांना सुधारण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर 10,212 कोटी रुपयांचे एकूण कर्ज घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. अंटार्क्टिका खंडामध्ये एक दुर्मिळ सागरी खनिज जोरोसाइट हा सापडलेला आहे. जारोसाइट अंटार्क्टिकाच्या बर्फात खोलवर खोदल्यानंतर त्याचा शोध लागलेला आहे. आता या शोधाचे महत्त्व काय आहे? तर अलीकडे सापडलेल्या खनिजांची तपासणी केली गेली आणि असे आढळले की बर्फाच्या आतील भागात तयार झाले होते. हे अशाच प्रकारे मंगळ ग्रहावर जोरोसाइटच्या उपस्थितीच्या सिद्धांतास समर्थन मिळते. हे सूचित करते की मंगळावर खनिज पदार्थ जाड साठ्यात तयार होतात, कारण अंटार्क्टिकापेक्षा ग्रह खूपच धिक्कार आहे. आता जोरोसाइट काय आहे? जोरोसाइट हे मंगळावरचं एक खनिज आहे. बघा, मंगळ ग्रहावरचं हे एक खनिज आहे जे पृथ्वीवर क्वचितच दिसून येते. हे पोटॅशियम आणि लोहाचे सल्फेट आहे. खनिज पाणी आणि आम्लीय दोन्ही स्थितींनी बनू शकते. 2004 मध्ये मंगळावर प्रथम ऑपॉर्च्युनिटी नावाच्या रोव्हरने शोध लावला होता. ऑपॉर्च्युनिटी नावाच्या रोव्हरने 2004 मध्ये मंगळावर याचा शोध लावलेला होता. इतर जारोसाइट खनिजांमध्ये चांदी, सोडियम, शिसे आणि अमोनियमचा समावेश आहे. आता मंगळावर जारोसाइट का आढळतो? तर का आढळतो मंगळावर? कारण मंगळावर खनिजाच्या अस्तित्वाचे कारण तो लाल ग्रह आहे, अद्याप निश्चित झालेले नाही. याचं कारण अद्यापही निश्चित झालेलं नाही आहे. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की जेव्हा हजारो वर्षापूर्वी या ग्रहावर बर्फाच्छादित होते तेव्हा लाल सल्फेट, लोह आणि पोटॅशियम धूळच्या स्वरूपात अडकतात. डहाणूमधील चिकू उत्पादकांच्या मदतीला किसान रेल्वे. बघा, किसान रेल्वे काय आहे? आणि डहाणूमधील चिकू उत्पादनाच्या मदतीला किसान रेल्वे तयार केली आहे. चिकूच्या फळाची जलद आणि किफायतशीर दराने वाहतूक करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने डहाणू तालुक्यातील बागायतदारांना मदतीचा हात पुढे केलेला आहे. किसान रेल्वेच्या माध्यमातून नुकताच 60 टन चिकू दिल्लीकरता पाठविण्यात आला असून 22 तासांत तो तेथील मंडईत दाखल होणार आहे. परिणामी कोरोना काळात मरगळ आलेल्या चिकू व्यवसायाला रेल्वेच्या सहकार्यामुळे पुन्हा उभारी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता डहाणूमधील चिकू. डहाणू तालुक्यात 5,000 हेक्टरहून अधिक क्षेत्रफळावर चिकूची लागवड केली जाते. येथील चिकूला भौगोलिक मानांकन प्राप्त म्हणजेच GI टॅग प्राप्त झालेला आहे. तर डहाणूमधील चिकूला GI टॅग प्राप्त झालेला आहे. 1975 ते 80च्या सुमारास येथील चिकू रेल्वेद्वारे उत्तर भारतात जात असे. मात्र नंतर रेल्वे सेवेऐवजी येथील बागायतदार दिल्ली, आग्रा, जयपूर, जोधपूर, मथुरा इत्यादी ठिकाणी ट्रकद्वारे चिकूची वाहतूक करू लागले होते. आता हे किसान रेल्वे काय आहे? तर देशातल्या शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने या वर्षी किसान रेल्वे सुरू करण्याची घोषणा 2020च्या अर्थसंकल्पात केली होती. त्या अंतर्गत 7 ऑगस्ट 2020 पासून किसान रेल्वे अस्तित्वात आली. या किसान रेल्वेची सुरुवात महाराष्ट्रापासून ते बिहारपर्यंत करण्यात आली. बघा, कुठून आहे? महाराष्ट्रापासून तर बिहारपर्यंत. त्यानंतर अलीकडेच नाशिक जवळच्या देवळाली रेल्वे स्टेशनपासून बिहारच्या दानापूर रेल्वे स्टेशनपर्यंत किसान रेल्वे चालवण्यात आली. नाशवंत वस्तूच्या वाहतुकीसाठी असणारी किसान रेल्वे भाजी व फळांची वाहतूक करणार आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे आणि त्यांच्या शेतमालाला योग्य हमीभाव मिळवून देणे. आता कोविड-19 प्रतिसाद निर्देशांक सिडनी. आता हा कोविड-19 प्रतिसाद निर्देशांक सिडनी आधारित लोवी संस्थेने नुकताच प्रकाशित केलेला आहे. हा निर्देशांक पुष्टीकरण केलेली रुग्ण दर दशलक्ष लोकसंख्येप्रती रुग्ण दर 10 लाख लोकसंख्येप्रती मृत्यू आणि साधारण मृत्यू यांसारख्या प्रमुख निर्देशांकांच्या संख्येच्या आधारावर आहे. आता निर्देशांकातील मुख्य निष्कर्ष काय आहे?
तर करोना व्हायरसच्या कामगिरी निर्देशकांत 98 देशांमध्ये भारत हा 86व्या स्थानावर आहे, म्हणजे 86 हा क्रमांकावर आहे. जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा न्यूझीलंडने साथीचा रोग सर्व देशभर किंवा ऑस्ट्रेलिया खंडामध्ये असलेल्या अधिक प्रभावीपणे हाताळला आहे, असे या अहवालावर ठळक बातमी आहे. या यादीत ब्राझील सर्वात खाली आहे. निर्देशांकात व्हिएतनाम, तैवान, थायलंड आणि सायप्रस नंतर न्यूझीलंडचा क्रमांक लागतो. 5व्या क्रमांकावर कामगिरी करणारा देश म्हणून अमेरिकेचा क्रमांक होता. कोविड-19 म्हणजे साथीचा रोग सर्व देशभर किंवा आशिया खंडामध्ये असलेल्या हाताळण्यात श्रीलंकेला 10व्या स्थान प्राप्त झालेले आहे. अहवालात असे पुढे आले आहे की लहान लोकसंख्या, एकत्रित संस्था आणि सक्षम संस्था सर्वत्र यशस्वी होण्यासाठी सामोरे जाण्यासाठी एक मोठे घटक होते. चाचणीचे दर सार्वजनिकपणे उपलब्ध नसल्याने चीनला अभ्यासामध्ये सामील केले नाही. भारतामध्ये आतापर्यंत 1.7 कोटी करोना संक्रमण आणि 1,53,847 मृत्यूंची नोंद झालेली आहे. जगातील सर्वात कमी करोना संक्रमण मृत्यूदर हा भारताचा आहे. भारताचाच हा दर सर्वात कमी आहे जगातील करोना संक्रमणमध्ये मृत्यू होण्याचा. तर भारतामध्ये सर्वात कमी मृत्यू झालेले आहे. तर याचं प्रमुख कारण काय आहे, तर भारतात असलेले सर्वाधिक तरुण लोकसंख्या, म्हणजे तरुण वर्ग भारतामध्ये खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे त्यांचा मृत्यू खूप कमी प्रमाणात झालेला आहे आणि संक्रमणसुद्धा कमी प्रमाणात झालेलं आहे. आणि तरुण असल्याकारणाने करोनाशी लढण्याची त्यांची प्रतिकारक्षमता जास्त असल्याकारणाने भारतामध्ये करोना संक्रमण मृत्यूदर हा कमी आहे. त्यानंतर कोविड-19 प्रतिसाद निर्देशकांबद्दल देशाच्या क्रमवारीसाठी वापरलेले संकेतक असे दर्शवतात की देशांनी किती चांगला किंवा निकृष्ट दर्जाचा प्रतिसाद करोनाशी लढण्यास दिलेला आहे. पाकिस्तानी बासमतीला भौगोलिक संकेत GI टॅग प्राप्त झालेला आहे. पाकिस्तानी बासमतीला, ठीक आहे. अलीकडे पाकिस्तानला भौगोलिक संकेत अधिनियम 2020 अंतर्गत बासमती तांदळासाठी भौगोलिक संकेत GI टॅग प्राप्त झाला. बासमती तांदूळ त्यांचे उत्पादन म्हणून घेण्याच्या त्यांच्या विरोधात पाकिस्तान युरोपियन युनियनमध्ये खटला चालवित होता. आता बासमती तांदळावर भारत पाकिस्तान यांची मते काय आहे? सप्टेंबर 2019 मध्ये भारताने युरोपियन युनियनकडे अर्ज सादर केल्यानंतर पाकिस्तानचे उत्पादक म्हणून बासमती तांदळाचे संरक्षण करण्याचा मुद्दा चर्चेत आला. त्यानंतर हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या भारत गंगेच्या मैदानाचा भाग बनलेल्या बासमती उत्पादक प्रदेश हा उत्तर भारताचा एक भाग आहे, असा दावाही भारताने केलेला आहे. भारतीयांच्या दाव्याला डिसेंबर 2019 मध्ये आव्हान देण्यात आले होते आणि पाकिस्तानचा मुख्य युक्तिवाद असा होता की बासमती तांदूळ हे भारत आणि पाकिस्तानचे संयुक्त उत्पादन आहे. हे काय आहे? संयुक्त उत्पादन आहे. तर भौगोलिक संकेत GI टॅग म्हणजे काय असते? तर पाकिस्तानच्या राईसला GI टॅग बासमती राईसला GI टॅग प्राप्त झाला. आणि मग GI टॅग म्हणजे काय? तर भौगोलिक संकेत म्हणजे GI असे विशिष्ट चिन्ह आहे ज्यांचे उत्पादन विशिष्ट भौगोलिक क्षेत्रामध्ये होते आणि विशिष्ट गुणांमुळे किंवा त्या मूर्तेमुळे प्रतिष्ठा असलेले असते. GI चिन्हाने म्हणून कार्य करण्यासाठी एखादी उत्पादनाची उत्पत्ती एखाद्या ठिकाणी केली पाहिजे. या व्यतिरिक्त उत्पादनाचे गुण, वैशिष्ट्ये किंवा प्रतिष्ठा मूलतः मूळ स्थानामुळे असावी. हे गुण उत्पादनाच्या भौगोलिक स्थानांवर अवलंबून असल्याने उत्पादन आणि त्यांचे मूळ उत्पादन स्थान यांच्यात एक स्पष्ट दुवा आहे. याचा वापर कृषी, नैसर्गिक आणि उत्पादित वस्तूंसाठी केला जातो. आर्थिक सर्वेक्षण 2021 याचे ठळक वैशिष्ट्ये. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 19 जानेवारी 2021 रोजी लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण 2020-2021 इकॉनॉमिक सर्व्हे सादर केले. आर्थिक सर्वेक्षण 2021 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेने 12 महिन्यात केलेल्या प्रगतीचा अंदाज सादर केलेला आहे.
त्यानंतर आर्थिक सर्वेक्षणातील ठळक मुद्दे. आंतरराष्ट्रीय आर्थिक नाणेनिधी IMF दिलेल्या अंदाजाच्या आधारे आर्थिक वर्ष 2022चा वास्तविक वाढीचा दर हा 11.5% इतका घेतला गेला आहे. त्यात पुढे असेही ठळकपणे दिसून आले आहे की एप्रिल ते जून 2020 मध्ये सकल देशांतर्गत उत्पादनात GDP 23.9% घसरण झाली, तर दुसऱ्या तिमाहीत ते 7.5% घसरले. पूर्ण वित्तीय वर्षात सर्वेक्षणात आर्थिक विकास दर हा 7.7% आकुंचन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 7.7% आकुंचन पावण्याची शक्यता आहे. तर पुढील काळात व्ही आकाराच्या पुनर्प्राप्तीची शक्यता आहे. टीप: आता व्ही आकाराच्या पुनर्प्राप्तीची म्हणजे अर्थव्यवस्था नकारात्मक विकास दराकडून न स्थिर किंवा वाढीव विकास दराकडे जाणे. व्ही आकाराची पुनर्प्राप्ती म्हणजे काय? तर अर्थव्यवस्था नकारात्मक विकास दराकडून स्थिर किंवा वाढीव विकास दराकडे ते जाऊ शकते. तर 2021 ते 22 आर्थिक वर्षात GDP वाढ 11% वाढेल. सर्वेनुसार पहिल्यांदाच डिग्रोथ झालेली आहे. ते की भारतीय अर्थव्यवस्था तांत्रिकदृष्ट्या मंदीच्या स्थितीत आहे, कारण गेल्या 2 तिमाहीत सकल देशांतर्गत उत्पादनात GDP घट झालेली आहे. सर्व देशभर कोरोना या साथीच्या आजारामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवरील परिणाम आणि व्ही आकाराच्या आर्थिक पुनर्प्राप्तीचे सखोल विश्लेषणही सर्वेक्षणात केले. सर्वेक्षणानुसार साथीचा आजार भारतभर पसरला असला तरी सुद्धा कृषी क्षेत्रातील विकास सुरूच आहे. जरी साथीचा रोग हा कोरोना पसरलेला असेल तरी सुद्धा बाकी औद्योगिक क्षेत्रावर त्याचा इफेक्ट झालेला आहे, परंतु कृषी क्षेत्र जे आहे हे याचा विकास चालूच आहे. तथापि कोरोनामुळे सर्व देशभर दळणवळण, बांधकाम, उत्पादन अशा प्रमुख क्षेत्रांच्या विकासामध्ये जोरदार घसरण झालेली आहे. देशातील आरोग्य सेवा बाजारपेठेच्या आकारात आणि संरचनेत सक्रियपणे भाग घेतलेल्या केंद्र सरकारने आरोग्य क्षेत्राच्या इतर सेवांमध्ये कसा सक्रिय भाग घेऊन कोरोनाचा लढा मजबूत केला यावर सुद्धा सविस्तर विश्लेषण करण्यात आलेले आहे. आता आर्थिक सर्वेक्षण काय आहे? हे वित्त मंत्रालयाने जाहीर केलेले प्रमुख वार्षिक दस्तऐवज आहे. हे कोण जाहीर करतं? तर वित्त मंत्रालय याला जाहीर करतं. अर्थमंत्रालयाने केंद्रीय अर्थसंकल्पाच्या आधी आर्थिक सर्वेक्षण संसदेत सादर केले जाते. भारताचे मुख्य आर्थिक यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केले गेले आहेत. 1950 ते 51 मध्ये भारतातील पहिला आर्थिक सर्वेक्षण सादर करण्यात आला होता. बघा, 1950 ते 51 मध्ये पहिला आर्थिक सर्वेक्षण सादर केला होता. केंद्रीय अर्थसंकल्पाचा एक भाग म्हणून हे सादर करण्यात आले, म्हणजेच अर्थसंकल्पासोबतच सादर करण्यात येते. परंतु हे सर्वेक्षण केंद्रीय अर्थसंकल्पातून 1964 नंतर वेगळे झाले. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आर्थिक सर्वेक्षण संसदेच्या दोन्ही सभागृहात सादर केले जाते. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आर्थिक सर्वेक्षण जे आहे हे संसदेच्या दोन्ही सभागृहात म्हणजे लोकसभेत आणि राज्यसभेत दोन्ही सभागृहामध्ये सादर केले जाते. आर्थिक सर्वेक्षणातील बाबी किंवा शिफारशी सरकारवर बंधनकारक नसतात, परंतु पुढील वर्षाच्या आर्थिक नियोजनास प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते काम करतात. आता प्रजासत्ताक दिन 2021 संचलन उत्कृष्ट चित्ररथ पुरस्कार. केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी प्रजासत्ताक दिनी 2021च्या संचलनातील चित्ररथ पुरस्कार प्रदान केले आहे. आता प्रमुख बाबी. 72व्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये 32 चित्ररथ सहभागी झाले होते. बघा, 32 चित्ररथ सहभागी झाले होते. या चित्ररथाची निवड 17 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश मधून केली गेली होती. चित्ररथांपैकी 6 संरक्षण मंत्रालयाचे तर 9 इतर मंत्रालये, विभाग आणि निमलष्करी दलाचे होते. सर्वोत्कृष्ट चित्ररथ पुरस्कार. उत्तर प्रदेशातील चित्ररथाला एकूण 32 पैकी सर्वोत्कृष्ट चित्ररथ पुरस्कार देण्यात आला. अयोध्या. बघा, उत्तर प्रदेशातील जो चित्ररथ होता त्याला सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा पुरस्कार देण्यात आला. म्हणजेच यावर्षी उत्तर प्रदेशला हा मान मिळालेला आहे आणि संपूर्ण याच्यामध्ये 32 चित्ररथ होते. तर अयोध्या
उत्तर प्रदेशची सांस्कृतिक वारसा ही उत्तर देश चित्ररथ सादरीकरणाची थीम होती. अयोध्या बघा, उत्तर प्रदेशचा सांस्कृतिक वारसा जो आहे तो उत्तर प्रदेशच्या चित्ररथाची थीम होती. दुसऱ्या क्रमांकाचे सुंदर झरा म्हणून त्रिपुराच्या चित्ररथाची निवड झाली. बघा, दुसरा क्रमांक कोणाला मिळालेला आहे? त्रिपुराला. त्यामध्ये सुंदर झरा याची निवड झालेली आहे. त्रिपुरा चित्ररथाने सामाजिक आर्थिक मापदंडामध्ये स्वावलंबन मिळवण्यासाठी पर्यावरणाला अनुकूल परंपरा दर्शवली. आता तिसरा चित्ररथ हा सर्वोत्कृष्ट चित्ररथ पुरस्कार उत्तराखंडाच्या चित्ररथाला देण्यात आलेला आहे. उत्तराखंडाचा चित्ररथ देवभूमी देवाच्या भूमी या थीमसह प्रदर्शित करण्यात आलेला होता. बघा, तिसरा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर उत्तराखंडाला मिळाला आहे. उत्तराखंडाची थीम होती देवभूमी देवाच्या भूमी, ही त्याची थीम होती. नेक्स्ट न्यूज आहे, संयुक्त अरब अमिरातीने म्हणजे UAEने आपले नवीन नागरिकत्व धोरण जाहीर केलेले आहे. बघा, याच्यामध्ये काय आहे, निवडक परदेशी गटाला नागरिकत्व देण्याची सरकारने योजना आखली आहे. UAE अशा प्रकारे पहिले आखाती अरब देश बनले आहे, ज्याने परदेशी लोकांना अर्थव्यवस्थेत मोठा वाटा देण्याच्या प्रक्रियेला औपचारिक मान्यता दिली. धोरणाचे उद्दिष्ट काय आहे? तर मग UAEच्या भरभराटीस चालना देण्यासाठी UAEमध्ये प्रतिभा आकर्षित करण्याच्या उद्देशाने नवीन नागरिकत्व धोरण जाहीर केले आहे. सरकार परदेशी रहिवाशांसाठी जास्त काळ राहण्याची व मर्यादित नागरिकत्वाचा विचार करीत आहे, कारण ते गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी आणि तेल उद्योगांमध्ये विविधता आणण्याचा प्रयत्न करीत आहे. पार्श्वभूमी काय याची? तर पूर्वी UAEमध्ये काही परदेशी नागरिकांना विशेष प्रकरणात नागरिकत्व देत असे. त्यांना देशामध्ये विविध सेवा देण्यासाठी नागरिकत्व देण्यात आले होते. UAEमधील परदेशी रहिवासी UAEमध्ये एकूण लोकसंख्येपैकी 80% पेक्षा जास्त परदेशी रहिवासी आहेत. अनेक दशकांपासून हे परदेशी रहिवासी UAEच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार आहेत. यामध्ये सर्वाधिक भारतीय नागरिक किंवा भारतीय वंशाचे नागरिक आहे. कोणाला नागरिकत्व दिले जाऊ शकते? मग हे नागरिकत्व कोणाकोणाला मिळू शकते? तर नागरिकत्व मिळण्यासाठी सरकारने काही अटी दिलेल्या आहेत. बघा, UAEमध्ये गुंतवणूकदारांची मालमत्ता असावी. पहिली अट आहे त्यांची की UAEमध्ये गुंतवणूकदारांची मालमत्ता असणे आवश्यक आहे. त्यांना UAE अर्थव्यवस्था मंत्रालय किंवा इतर कोणत्याही नामांकित आंतरराष्ट्रीय संस्थेने मंजूर केलेले एक किंवा अधिक पेटंट नाविन्य करण्यास प्राधान्य मिळवणे आवश्यक आहे. त्यानंतर डॉक्टर आणि तज्ज्ञांना UAEमध्ये आवश्यक असलेल्या अद्वितीय शास्त्रीय किंवा वैज्ञानिक तत्वामध्ये विशेष संशोधन केले असले पाहिजे. शास्त्रज्ञांनी विद्यापीठ किंवा संशोधन केंद्रात सक्रिय संशोधक असा त्यांनी आपल्या. नंतर आहे आशिया पॅसिफिक वैयक्तिकृत आरोग्य निर्देशांक. आशिया पॅसिफिक वैयक्तिकृत आरोग्य निर्देशांक म्हणजेच आसिया पॅसिफिक पर्सनलाइज्ड हेल्थ इंडेक्स नुकतेच इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट EIUने प्रसिद्ध केले. निर्देशांक आशिया पॅसिफिक प्रदेशातील विविध आरोग्य प्रणालीच्या वैयक्तिकृत आरोग्य सेवेचा म्हणजेच दैनंदिन आरोग्य समस्यांचा अवलंब कशा प्रकारे केलेला आहे हे दर्शवतो. काय आहे आशिया पॅसिफिक वैयक्तिकृत आरोग्य निर्देशांक? तर आशिया हा वैयक्तिक निर्देशांक काय आहे? नेक्स्ट न्यूज आहे, सुनीत शर्मा रेल्वे बोर्डाचे नवे अध्यक्ष. भारत सरकारने सुनीत शर्मा यांची रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. यापूर्वी ते पूर्वीय रेल्वे मंडळाचे महाव्यवस्थापक होते. काय आहे रेल्वे बोर्ड? तर भारतीय रेल्वेची शिखर संस्था आहे रेल्वे बोर्ड. ओके. भारतीय रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून रेल्वे बोर्ड प्रत्यक्षपणे संसदेला आपला अहवाल सादर करतात. भारतीय रेल्वेचे व्यवस्थापन, सुधारणा इत्यादींच्या बाबतीत प्रशासकीय पातळीवर निर्णय घेणे हे रेल्वे बोर्डचे काम आहे. बघा, भारतीय रेल्वेचे जर व्यवस्थापन असेल किंवा सुधारणा असेल तर त्यांच्यामध्ये प्रशासकीय पातळीवर निर्णय घेण्याचे काम रेल्वे बोर्ड करते. यामध्ये मग एक अध्यक्ष असतो आणि 7 सदस्य असतात.
यामध्ये एक अध्यक्ष असतो मग रेल्वे बोर्डमध्ये आणि 7 सदस्य असतात. ठीक आहे. आणि ही भारतीय रेल्वेची काय आहे शिखर संस्था आहे भारतीय रेल्वे बोर्ड. प्रधानमंत्र्यांनी राजकोट येथील नव्या एम्सचे उद्घाटन केले. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून प्रधानमंत्रींनी काय केलेलं आहे की गुजरातमधील राजकोट येथे बनवण्यात येणाऱ्या नव्या एम्सचे उद्घाटन केलेले आहे. तर एम्स काय आहे मग बघा, एम्स काय आहे? ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स ही एक भारत सरकारच्या मालकीची वैद्यकीय क्षेत्रातील अग्रगण्य संस्था आहे. एम्सचा लॉंग फॉर्म काय आहे तर ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स ही ही काय आहे भारत सरकारच्या मालकीची आहे. तर वैद्यकीय क्षेत्रातील अग्रगण्य संस्था आहे. आता एम्सचे कार्य काय आहे तर मग एम्सचे कार्य आहे हॉस्पिटल सुविधा पुरवणे, त्यानंतर वैद्यकीय क्षेत्रातील संशोधन व विकासास प्रोत्साहन देणे, नंतर आहे स्वायत्त संस्था असून आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाअंतर्गत कार्यरत आहे. एम्स कायदा 1956 नुसार या जबाबदाऱ्या पार पाडल्या जातात. आता बघा, एम्सचा कायदा कधी झाला होता 1956. भारतातील सध्या स्थितीत 15 एम्स हॉस्पिटल कार्यरत आहे. बघा, भारतामध्ये सध्या तरी 15 एम्स हॉस्पिटल कार्यरत आहे. 2018 साली नागपूर महाराष्ट्र येथे एम्स तयार करण्यात आले. त्यानंतर 2025 पर्यंत एकूण 22 एम्स पूर्णपणे कार्यरत करण्याचे निश्चित करण्यात आलेले. किती एम्स? 22 एम्स हे 2025 पर्यंत करण्यात येईल असं निर्धारित गेलेलं आहे. त्यानंतर दिब्रू सैखावा राष्ट्रीय उद्यान आसाममध्ये स्थित आहे. ती कुठे स्थित आहे तर आसाममध्ये स्थित आहे. त्यामध्ये मग आसामच्या मुख्यमंत्र्यांनी या उद्यानात वास्तव्यास असणाऱ्या 31 जानेवारी 2021 पर्यंत दुसऱ्या ठिकाणी पुनर्वसित व्हावे असे आदेश जाहीर केलेले आहे. हे राष्ट्रीय उद्यान ब्रह्मपुत्र नदीच्या दक्षिणेकडील काठावर आहे. बघा, ब्रह्मपुत्र नदी आहे त्याच्या काठावर बसलेला आहे हे राष्ट्रीय उद्यान. भारताच्या ईशान्येकडील हा एक महत्त्वाचा दलदलीचा प्रदेश आहे हा. त्यानंतर मगुरी मोतापुंग पाणथळ वेटलँड क्षेत्र याच उद्यानात आहे. बघा, म्हणजे रामसर क्षेत्राचे म्हणजे वेटलँड जे आहे मगुरी मोतापुंग पाणथळ हे दिब्रू सैखावा राष्ट्रीय उद्यान या क्षेत्रात आहे, या उद्यानात आहे. नंतर या 3 देशांमध्ये भारत आपले दूतावास कार्यालय स्थापन करणार आहे. कोणते 3 देश आहेत? 2021 मध्ये इस्तोनिया, पेराग्वे, डोमिनिकन रिपब्लिक या 3 देशांमध्ये भारतीय दूतावास केंद्र मीन्स इंडियन मिशन्स सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे वरील देशामध्ये परराष्ट्र धोरण व राजकीय संबंध सुधारण्यासाठी या कार्यालयाची नक्कीच मदत होणार आहे.